नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्यासोबत आहेत DRI चे अधिकारी समीर वानखेडे सर। वानखेडे सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। धन्यवाद। सद्यस्थितीमध्ये मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मुलांमध्ये एक अंमली पदार्थ सेवनाची चटक लागलेली आहे आणि अंमली पदार्थाचं प्रमाण वाढलेलं आहे। एक भावी तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे। वर्तमान तरुण पिढी नशेच्या आहारी जाते। तुम्ही त्या तरुणांना, त्यांच्या पालकांना नेमकं काय संदेश द्याल, काय माहिती? तरुणांना सर्वात प्रथम हे सांगायचं आहे मला की आपलं जे शरीर आहे ते मंदिरासारखं स्वच्छ असतं आणि त्याला स्वच्छच ठेवा। काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट, ड्रग्स किंवा दारू किंवा सिगरेट वगैरे घेऊन त्याला अस्वच्छ करू नका। आणि दुसरं म्हटल्यावर हे तुम्हाला नुकसान नाही देणार, तुमच्या परिवाराला नुकसान नाही देणार, राष्ट्राला पण नुकसान देणार। तुम्ही जर नाही ऐकलं असेल नार्को टेररिझम, याचा अर्थ हे आहे की जे पैसे तुम्ही खरेदी करता ड्रग्स, तेच पैसे आपले जे शत्रू असतात राष्ट्राचे त्यांच्याकडे जाऊन आणि तेच पैसे आपल्या विरोधात यूज होतो, आपल्या आर्मी, आपल्या पोलीस किंवा एनी टेररिस्ट ॲक्टिव्हिटीसाठी। सो यू आर हार्मिंग युअर बॉडी ॲज वेल एज यू आर हार्मिंग युअर नेशन। दुसरं म्हटल्यावर त्यांना हे पण तरुणांना मेसेज द्यायचा आहे मला की तुमचे खरे आदर्श कोण आहेत, तुमचे खरे आयडियल आणि नायक कोण आहेत। आपण जे सिनेमामध्ये नट लोकांना बघतो ते म्हणजे ते हिरोज नवच। म्हणजे हिरोचा अर्थ आहे छत्रपती शिवाजी महाराज, हिरोचा अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिरोचा अर्थ आहे तानाजी मालुसरे, बाजी प्रभू। सर, आत्ताची जर लहान पिढी आहे शालेय विद्यार्थ्यांची, ती जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलच्या मागे लागलेली आहे। मोबाईलचं एक वेळ आहे, त्यांना दिवसभर मोबाईलवरती असतात। तर हे एक वेगळ्या पद्धतीचं व्यसन आहे। त्या व्यसनापासून दूर होणं म्हटल्यानंतर मैदानी खेळात जायला हवं, पण मैदानही उपलब्ध नाहीत, काय म्हणत? हे बघा, जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आजची गरज आहे ते म्हणजे फारच आपल्याला इम्पॉर्टंट आहे फॉर डेव्हलपमेंट ऑफ द नेशन। पण कुठल्याही गोष्टीचं व्यसन आणि जे वाईस म्हणतात अंग्रेजीमध्ये, सो दॅट इज बॅड फॉर हेल्थ। एनिथिंग एक्सेस इज बॅड फॉर हेल्थ। त्या अनुषंगाने पालकांना ते मॉनिटर करायचं। जे इम्पॉर्टंट आहे एनिथिंग रिलेटेड टू इन्फॉर्मेशन दॅट इज अग्रीएबल, आणि बाकीचे जे अननेसेसरी जे काय सोशल मीडियामध्ये आहे ते अवॉइड करायचं आपल्याला। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्पोर्ट्समध्ये, फिजिकल फिटनेसमध्ये आणि बाकीचं जे काही सोशल सर्व्हिस, राष्ट्राची सेवाच्या मार्गाने गेलं तर बरं होईल। धन्यवाद सर। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद। तरुण पिढीने व्यसनाधीन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे ते आत्ता समीर सरांनी सांगितलं। त्याची दखल घेऊन पालकांनी मुलांना जे अंमली पदार्थाच्या मार्गावरून दूर करणं फार गरजेचं आहे, अवॉइड करणं गरजेचं आहे। ते काही काळात घडेलच। मुंबई येथून दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।